नागपूरहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाचा गाडीमुळे अपघात झाला आणि अपघातावरून मोठं राजकारण झालं। विरोधकांनी पोलीस प्रशासन आणि भाजपला धारेवर धरलं। या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी मोठा आरोप केला। बिलामध्ये बीफचा उल्लेख असल्याचं राऊत म्हणाले आणि खळबळ उडाली। बघूया या अपघातावरून कसं राजकारण रंगतंय। ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट। संजय राऊत यांनी या प्रकरणात मोठा बीफ बॉम्ब टाकला आणि सध्या गाजत असलेल्या नागपुरातील अपघात प्रकरणात नवी खळबळ उडाली आहे। रोनित, अर्जुन, संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे। हे सगळे मित्र, त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि बेगडी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। गो रक्षा करणारे काय ते हिंदू आक्रोश काय काढतात, मला वाटतं त्या हिंदूंनी बघावं। हे हिंदूंचे जे रखवाले म्हणतात हेच बीफ त्यांच्या प्लेटमध्ये बघा। बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं, काय आरोप करताना थोडं डोकं। या संजय राऊतचा मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे। त्या हॉटेलमध्ये काय मिळतं, त्याच्या प्लेटमध्ये काय होतं, अहो त्यांनी कोणती चड्डी घातली हेही पाहायला कमी करणार नाहीत। यांना कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे। राऊतांनी टाकलेला बीफ बॉम्बचा इम्पॅक्ट दिसतोय खरा, पण राऊतांनी तयार केलेल्या बीफ बॉम्बचं मटेरियल आलं कुठून हाही प्रश्नच आहे। कारण ज्या लोहारी हॉटेलमधून बावनकुळेंच्या मुलानं बीफ मागवला असा आरोप ते करतायत, ते हॉटेल तर म्हणतंय आम्ही बीफ असलेले पदार्थच विकत नाही। संकेत आणि त्याचे मित्र ज्या दिवशी या बार आणि रेस्टॉरंटमधून बाहेर पडले, ते बाहेर पडण्या अगोदर या बार आणि रेस्टॉरंटमध्ये त्यांनी मद्य, चिकन, मटन आणि सोबतच बीफ कटलेट ऑर्डर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। हे जे बिल आहे हे बिल गाडीमध्ये पोलिसांना मिळालं आहे, मात्र पोलिसांनी ते दबावापोटी दाबल्याचा देखील आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। मात्र पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे, सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार या बिलामध्ये कुठेही बीफ कटलेटचा ऑर्डर दिला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। आता राहिला मुद्दा बिलाचा आणि या हॉटेलमधल्या खाण्यापिण्याचा, तर याबद्दलही वेगळीच माहिती सुद्धा समोर येते। पोलिसांना जी बिल मिळालं त्यामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख असल्याचा आरोप किंवा तशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। मात्र बीफची विक्री आणि त्याचा वापर हे महाराष्ट्रातच पूर्णपणे कायदेशीर बंदी आहे आणि ही बंदी असताना अशा प्रकारे बीफ विक्री जर हॉटेलमधून करण्यात येत असेल तर भाजपच्या हिंदुत्वावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आता ही माहिती एकीकडे आणि राऊतांनी टाकलेला बीफ बॉम्ब दुसरीकडे, त्यामुळे दाव्याची शहानिशा करण्यासाठी आता हॉटेलमधलं बिल समोर आणण्याची मागणी स्वतः बावनकुळे करणार का हे बघावं लागेल। कारण यापूर्वीच बावनकुळेंनी या प्रकरणात छाती ठोकपणे चौकशीची मागणी केली आहे। अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे, मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था। अगर गाड़ी मेरे बेटे के नाम पे है तो उसके नियम से जो कार्रवाई होगी वो करना चाहिए। ऑडी कार अपघातात मुलाला वाचवण्याच्या आरोपापेक्षाही भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलानं हॉटेलमध्ये बीफ ऑर्डर केल्याचा आरोप राजकीय दृष्ट्या अडचणीचा आहे। तो कसा तेही बघा। भाजप सत्तेत आल्यानंतर गोमांसाबाबत कठोर कायदे झाले। भाजपचं सरकार असलेल्या किमान 5 राज्यांमध्ये कायद्यांमध्ये बदल झाले। गायीची वाहतूक आणि गोहत्येवर बंदी घालणारे नवे कायदे केले गेले। काही राज्यांमध्ये अस्तित्वात असलेले कायदे कठोर करण्यात आले। राज्यात 13 वर्षांखालील बैल आणि म्हशींच्या हत्येवर बंदी आणली गेली। या गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी वाढवून जास्तीत जास्त 7 वर्षे करण्यात आला। राज्याबाहेर गोवंशाची हत्या करून मिळवलेलं बीफ बाळगण्याला बंदी आहे, मात्र राज्यात शिक्षेसाठी आव्हान उभं राहिलं। कोर्टानं हे घटनाबाह्य ठरवलं। प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही प्रमाणात, दिल्लीतही मागच्या दशकभरात जी काही मॉब लिंचिंगची प्रकरणं गाजली त्यांच्या मुळाशी गोमांस हे कारण अनेकदा दिसलं।
आणि त्यामुळे भाजपच्या राज्यातील प्रमुखांचा मुलगा बीफ ऑर्डर करतो हे संजय राऊत यांनी सेट केलेलं नरेटिव्ह भाजपसाठी अडचणीचं ठरणार आहे। पण आता प्रश्न असा आहे की जे काही संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांना नागपुरातल्या लाहोरी हॉटेलमध्ये मागवलं ते उघड करण्याशिवाय बावनकुळेंकडे राऊतांनी पर्यायच ठेवला नाही का? आणि हेच राऊतांच्या बीफ बॉम्बनं केलेले डॅमेज म्हणून पाहावं लागेल। जसा तपास पुढे सरकेल तशी स्पष्टता येत राहील, पण हा तपास पुढे सरकतो का यावरही सध्या तरी प्रश्नचिन्हच आहे। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।